व्याकरणदृष्ट्या महत्त्वाचा चॅप्टर या ठिकाणी बघणार आहोत. परीक्षेमध्ये वेगळा शब्द शोधा किंवा लिंग परिवर्तन करा असे शब्द आपल्याला बऱ्याच वेळेस विचारले जातात. परीक्षेमध्ये हे वेगळे प्रश्न असतातच, परंतु या टॉपिकवरून आपल्याला महत्त्वाच्या मराठी व्याकरणामधील प्रयोग हा जो असतो हा शिकण्यासाठी फार मदत होते. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर हा चॅप्टर खूप सोपा आहे. लिंग यामध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग अशा पद्धतीने आपण ती काही नाम असतात त्या नामांचा नर जातीमध्ये, म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये मेल आणि मादी त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फिमेल असं म्हणतो, म्हणजे या जातीचा बोध त्या शब्दांमधून होत असतो. मग ते शब्द प्राणीवाचक असू द्या किंवा पदार्थवाचक असू द्या. जर मी कुत्रा असं म्हटलं तर त्या ठिकाणी तो कुत्रा असं आपण त्याला म्हणतो, ती कुत्रा असं म्हणत नाही. मग मराठीमध्ये लिंगामध्ये पुल्लिंग म्हणजे काय, स्त्रीलिंग म्हणजे काय किंवा विकरण म्हणजे काय, या 3-4 प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःला जर विचारून बघितली तर त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पर्याप्त मिळणार नाही. परंतु पुल्लिंग म्हणजे काय तर तो ने प्रश्न विचारायचा किंवा तो हे सर्वनाम त्याला लागतं त्यावेळेस तो पुल्लिंग होतो. उदाहरणार्थ तो कुत्रा, तो फळा, बरोबर. आता ती हा शब्द ज्यावेळेस लागतो त्यावेळेस ते स्त्रीलिंग असतं. ठीक आहे, ती ज्यावेळेस सर्वनाम लागतं त्यावेळेस ते कुठलं असतं, स्त्रीलिंग असतं. आणि ज्यावेळेस ते हा शब्द लागतो त्यावेळेस ते नपुंसकलिंग असतं, म्हणजेच ते पुल्लिंगही नाही आणि स्त्रीलिंग नाही. ते हा शब्द लागल्यावर, ते हे सर्वनाम लागल्यावर ते नपुंसकलिंगी असतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुल्लिंग शब्द आहे, स्त्रीलिंग शब्द आहे का नपुंसकलिंग शब्द आहे हे थोडक्यात कसं ओळखायचं तर प्राथमिक स्तरावरती त्याला आपण तोने तो सर्वनाम लावून बघा, ती सर्वनाम लावून बघा आणि ते सर्वनाम लावून बघा. या तीनही मध्ये जो आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाटतंय आपल्या बोलीभाषेनुसार त्या ठिकाणी आपण तो परफेक्टली ओळखू शकतो. एवढंच या ठिकाणी व्याकरणदृष्ट्या आपल्याला व्याख्यांमध्ये परंपरागत आपण ओळखतोय. आता विकरण म्हणजे काय तर विकरण म्हणजे लिंग हे एक प्रकारे चिन्हाच्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी ओळखतो. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आणि हे आपण कशावरून ओळखतो तर तो, ती, ते हेच आहे. खून चिन्ह म्हणजेच एक प्रकारचा जो बदल त्यामध्ये आहे त्याला आपण विकरण म्हणायचं. ठीक आहे. आता बघा, जसे आपल्याला स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग ओळखण्यासंबंधित प्रश्न जे येत असतात त्या प्रश्नांमध्ये काही नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी मला काही शब्द सांगायचे आहेत की वस्तूचे लिंग जर काल्पनिक असेल किंवा प्राण्यांचे जे लिंग असतं हे त्या ठिकाणी वास्तविक असतं, वस्तूंचे जे लिंग असतं हे काल्पनिक असतं. आता मी या ठिकाणी सरळ वस्तूचे लिंग काल्पनिक जरी असले तरी प्राण्यांचे लिंग मात्र त्या ठिकाणी वास्तविक असते. मुलगा असेल तर आपण त्याला पुल्लिंगच म्हणणार आहे, मुलगी असेल तर आपण त्याला स्त्रीलिंगच म्हणणार आहे, गाय असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, स्त्रीलिंगच म्हणणार आहे, बैल असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, पुल्लिंगच म्हणणार आहे. म्हणजे प्राण्यांचा बोध आपल्याला त्या ठिकाणी होतो, त्यामुळे आपण तिथे पुल्लिंग, स्त्रीलिंग लक्षात घेऊ शकतो. आता अकारांत, आकारांत शब्द जर असतील तर यामध्ये प्राणीवाचक शब्दांचा सुद्धा किंवा पदार्थवाचक शब्दांमध्ये सुद्धा पुल्लिंगचं स्त्रीलिंग कशा पद्धतीनं होतं हे सुद्धा आपण नियमामध्ये बघूया. त्यामध्ये बघा, आता आकारांत पुल्लिंग असेल, आकारांत पुल्लिंग शब्द असेल आणि त्या आकारांत पुल्लिंग शब्दाचं जर मला स्त्रीलिंगी करायचं आहे, उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी मी इथं लिहिलंय मुलगा. ठीक आहे, मुलगा लिहिलंय. मग या ठिकाणी याचं स्त्रीलिंगी काय येणार आहे, मुलगी. बघा, मुलगा, मुलगी. आणि जर नपुंसकलिंग करायचं म्हटलं तर या ठिकाणी काय येणार आहे, मुलगे. काय येणार आहे, मुलगे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कुत्रा, कुत्री, कुत्रे याच्यासारखं सिमिलर उदाहरण बघा. कुत्रा, पुढे आहे कुत्री आणि पुढे बघा कुत्रे. ठीक आहे, तर या ठिकाणी तो कुत्रा, ती कुत्री आणि ते कुत्रे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग असे तीनही स्वरूपाचे, म्हणजे आकारांत, आकारांत कोणाला म्हणायचं, आकारांत शब्द कोणाला म्हणायचं तर बघा, खूप बेसिक या ठिकाणी मी सांगतो. मुलगा हा शब्द याचा शेवटचा अक्षर आहे गा, याच्या शेवटी स्वर काय आलेला आहे, आ, म्हणजे हा शब्द कोणता आहे, आकारांत आहे. कोणता आहे, आकारांत. आता या आकारांत शब्दाचं स्त्रीलिंगी होत असताना याच्या शेवटी काय आले बघा, ई, म्हणजे मुलगा,
मुलगी ई आणि नपुसलिंग करत असताना त्याचं एकारांत झालेलं आहे. एकारांत म्हणजे काय तर गे, मुलगे, कुत्रे ए आलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे आकारांत शब्दाचं पुल्लिंग स्त्रीलिंगी काय होत असतं इकारांत होतं आणि त्याच आकारांत पुल्लिंग शब्दाचं नपुसलिंगी एकारांत सुद्धा होत असतं. सर्वच गोष्टींचं नाही होत पण ज्या गोष्टींचं होतंय त्या गोष्टींचं या ठिकाणी आपण पाहतोय. ठीक आहे. तर बघा आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे. प्राणीवाचक नाम कोणाला म्हणायचे की त्यामध्ये एखाद्या पशुचा, प्राण्याचा, मानवाचा संबंधित प्रश्न त्यामध्ये आलेला आहे. आता दुसरा नियम यामध्ये आहे काही प्राणीवाचक अकारांत शब्द आहेत, काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंग शब्द आहेत. प्राणीवाचक अकारांत पुल्लिंग शब्द म्हणजे कुठले तर बघा त्याच्यामध्ये हंस आहे, बेडूक आहे. आता हे जे अकारांत पुल्लिंग शब्द आहेत या अकारांत पुल्लिंग शब्दाचं आपल्याला जर स्त्रीलिंग करायचं असेल तर त्यामध्ये काय होईल बघा ई शब्द लागतो. काय शब्द लागतो इकारांत होतं. बेडूक हा अकारांत आहे. अकारांत कशामुळे शेवटी अ स्वर आलेला आहे. बेडूक अकारांत शब्द झाला. त्याचं स्त्रीलिंगी कसं करणार ई शब्द लावायचं. मग काय होईल बेडूकचं बेडकी. काय होणार बेडकी. मग हंस असेल तर हंसी. हंस असेल तर काय होईल हंसी होईल. दास असेल तर दासी. दास असेल तर दासी. तरुण असेल तर तरुणी. बरोबर. आणि यामध्येच वानर असेल तर वानरी असे शब्द या ठिकाणी होतील. म्हणजे पहिला नियम जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला मुलगा, मुलगी, मुलगे अशा स्वरूपाचा. दुसरा नियम जो हा होता की काही प्राणीवाचक नाम असतील या प्राणीवाचक अकारांत नामाचं स्त्रीलिंगी इकारांत होतं. म्हणजे बेडूकचं बेडकी होतं, हंसचं हंसी होतं, दासचं दासी होतं. अगदी त्याच स्वरूपामध्ये जर आपण आता या ठिकाणी मालक हा शब्द बघितला, मालक याचा सुद्धा हा सुद्धा आकारांत आहे. हा सुद्धा आकारांत आहे. पण याच्यामध्ये बघा प्राणीवाचक पुल्लिंगी शब्द आहे. प्राणीवाचक म्हणजे माणसाच्या संबंधित रिलेटेडमध्ये आहे किंवा पशुपक्ष्यांच्या संबंधित रिलेटेडमध्ये. आता मालक हा शब्द आहे. आता इथे तुम्ही म्हणता सर अकारांचं इकारांत झालं मग इथं मालकचं मालकी होईल का नाही. मालकी नाही होणार मित्रांनो. या ठिकाणी काही शब्दांना ई प्रत्यय लागून स्त्रीलिंग शब्द होतं आणि काही शब्दांना इन शब्द लागून त्या ठिकाणी त्यांचं स्त्रीलिंग होतं. उदाहरणार्थ मालकचं या ठिकाणी आपल्याला काय झालेलं दिसेल पहा मालकीन. मालकचं काय झालेलं दिसेल आपल्याला मालकीन दिसेल. तसंच त्या ठिकाणी सुतारचं सुतारीन, कुंभारचं कुंभारीन, माळीचं माळीन, धोबीचं धोबीन अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बदल झालेला दिसून येईल. तर बघा आकारांचं आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक शब्द सांगितला माळी. हा कोणता शब्द झाला इकारांत. इकारांचं स्त्रीलिंगी काय होणार आहे माळीन. बघा इन शब्द लागेल. म्हणजे इथं अकारांसोबत इकारांत शब्दाचं सुद्धा इन प्रत्यय लागून आपल्याला त्या ठिकाणी स्त्रीलिंगी करायचं असतं. ठीक आहे. मग यामध्ये मित्र याचं काय होईल इन प्रत्यय लागल्यावर मैत्रीण. मित्राचं काय होईल मैत्रीण. पुन्हा नंतर दासचं मात्र त्या ठिकाणी दासीच राहणार आहे. अकारांत आहे त्याच्यामुळे तो इकारांत होणार आहे. बरोबर. ओके. तर आता हे 2-3 नियम आपण बघितले. याच्यानंतर आणखीन महत्त्वाचा एक नियम या ठिकाणी पाहायचा आहे. तर इथं मी काही शब्द जे घेतलेले आहेत त्या शब्दांना धरून आपण ते नियम घेत आहोत. जसं आता यामध्ये बघा एक सोपं या ठिकाणी आहे कुंभार. याचं काय होईल आत्ताच सांगितलं. कुंभारचं काय होईल कुंभारीन. काय होईल कुंभारीन. कुंभारचं कुंभारीन. माळीचं माळीन. ठीक आहे. आणि देवचं काय होईल देव. अकारांत शब्द आहे देवी. देवचं काय होईल देवी. ओके. देवचं देवी होईल. आता नातेदर्शक शब्द आहेत बघा. काका. काका आकारांत आहे. काका आकारांत शब्द आहे. काय तयार होईल मग ई लागलं काय होईल काकी. मामा. मामाचं काय होईल मग मामी. म्हणजे इथं नियमामध्ये काही शब्द असे काढलेले आहेत हे नातेदर्शक आहेत. नाते दर्शवणारे शब्द आहेत. मामा मामी, काका काकी, दादा दादी, आजा आजी, चुलता चुलती. बरोबर तशा स्वरूपाचे. आता या ठिकाणी लोटा शब्द लिहिलाय. हा काय आहे आकारांत पुल्लिंग शब्द आहे. आकारांत पुल्लिंग शब्द आहे. पदार्थवाचक आहे. पदार्थ आहे. लोटा म्हणजे काय आहे वस्तू आहे. वस्तूला आपण पदार्थ म्हणतो. मग प्राणीवाचक पदार्थवाचक. मग प्राणीवाचक शब्द
आपण बघितले तसं या ठिकाणी पदार्थवाचक शब्द लोटा आहे, आकारांत आहे. मग याचं पुल्लिंग, याचं स्त्रीलिंग करत असताना काय होणार? याचं स्त्रीलिंग करत असताना सुद्धा त्याला ई प्रत्यय लागणार. म्हणजे ई प्रत्यय लागला, पदार्थवाचक शब्द आहे. लोटा, लोटा, लोटी. काय होणार? लोटा, लोटी. दांडा, दांडी. विधाता, विधात्री. मग त्यानंतर खडा, खडी. पुढे नंतर फळा, फळी. अशा पद्धतीचं होईल. ठीक आहे. म्हणजे यामध्ये पदार्थवाचक जे आकारांत शब्द आहेत पुल्लिंगी, त्यांचं इकारांत होत असतं स्त्रीलिंगी. ठीक आहे. शेवटपर्यंत या ठिकाणी थोडंसं पहा आणि लिहित असताना या गोष्टी थोड्याशा लिहिण्याच्या ह्याच्यामध्ये या. आपण या ठिकाणी मुलगा, मुलगी, मुलगे हा पहिला होता, हा दुसरा नियम या ठिकाणी बघितला होता, हा तिसरा होता आणि हा चौथा या ठिकाणी आपण नियम बघत आहोत नात्यासंबंधितला. आणि पाचवा पदार्थवाचक आकारांत पुल्लिंगचं स्त्रीलिंगी इकारांत होतं. मोस्ट ऑफ त्या ठिकाणी ई, इन, ईच झालेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. आता पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे त्यांच्यापेक्षा वेगळी असतात, त्यांना प्रत्ययच लागत नाही. उदाहरणार्थ कसं? तर बघा, पुरुष आहे. पुरुष म्हणल्यावर स्त्रीलिंगी काय होईल? पुरुषी नाही, त्या ठिकाणी स्त्री होईल. काय होईल? स्त्री. शब्दच बदलला डायरेक्ट. बरोबर आहे, शब्द बदलला. मग त्या ठिकाणी पुढे उंट असेल, उंटाचा आपण उंटीन म्हणतो का? नाही, आपण त्याला काय म्हणतो? सांडणी. आपण काय म्हणतो त्याला? सांडणी म्हणतो. पुढे नंतर मोर असेल, मोराला आपण लांडोर म्हणतो. मोराला आपण काय म्हणतो? लांडोर. मग यामध्ये काय झालंय? शब्द आहेत, शब्द डायरेक्ट स्त्रीलिंगीमध्ये बदललेले आहेत. शब्द डायरेक्ट स्त्रीलिंगीमध्ये काय झालेले आहेत? बदललेले आहेत. हा नियम यांच्यामध्ये बसत नाही. त्यामुळे असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे. तर हा एक नियम आहे की जो शब्द पुल्लिंगीमध्ये आहे तो तशाच तसा प्रत्यय लागून न येता त्याचं स्वरूप वेगळं असतं. ठीक आहे. अजून एखादं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर पोपट, त्याला आपण मैना, स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढे नंतर पती आहे, पती आहे तर काय आहे मग? पत्नी. पुढे नंतर राजा आहे तर राजी म्हणतो का आपण? नाही, तर त्या ठिकाणी काय येईल? राणी हा शब्द येईल. ठीक आहे. तर हा एक नियम त्या ठिकाणी आहे. पुन्हा नंतर आपण मांजर, मांजर म्हणलं तर काय येईल तिथे? बोका. त्याला बाटी म्हणतो आपण, हे की नाही? बोका, भाटी. भाटी म्हणजे मांजर, बोका, बोका, भाटी. भाटीलाच आपण समानार्थी शब्द आहे मांजर. ठीक आहे. आता पुढे पुत्र म्हणजे मुलगा. मुलगा असेल तर मुलगी, पुत्र असेल तर काय म्हणतो आपण त्याला संस्कृतमध्ये? कन्या. काय म्हणतो? कन्या. आता हे सगळं आपण जे बघतोय ना, हे सगळं काय आहे? लिंग परिवर्तन. पुल्लिंगीचं काय करायचं आपल्याला? स्त्रीलिंगी करायचं आहे. असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढे काही शब्द निरनिराळ्या लिंगामध्ये आढळतात. उदाहरणार्थ आता बाग आहे. बाग हा जो शब्द आहे, कोणता शब्द सांगितला मी तुम्हाला? बाग. आता हा बाग आहे, याला सर्वनाम लावून बघा. आपण सर्वनाम लावताना कोणते सर्वनाम लावतो? तो, ती आणि ते, हे सर्वनाम लावतो. आता तो बाग, ती बाग म्हणतो का तो बाग म्हणतो? आपण काय म्हणतो सांगा? तो बाग, तो बाग, ती बाग. बरोबर. आणि त्यानंतर म्हणजे एकच शब्द आपण दोन्ही प्रकारामध्ये वापरू शकतो, पुल्लिंग पण आणि स्त्रीलिंग पण. मग अशा शब्दांना बहुलिंगी शब्द म्हणायचं. काय म्हणायचं? असं असे काही शब्द असतात त्यांना बहुलिंगी म्हणायचं. उदाहरणार्थ समजा वेळ आहे. वेळ हा शब्द घेऊया आपण. वेळ, कोणता शब्द? वेळ. तो वेळ वाईट होता, तो वेळ वाईट होता, ती वेळ वाईट होती. बरोबर आहे की नाही? बघा, वाक्यामध्ये घेतलंय सर्वनाम, तो लावलंय, ती लावलंय, दोन्ही सर्वनाम त्या ठिकाणी बसताय. मग याचा अर्थ काय झाला? बहुलिंगी शब्द आहे. दोनपेक्षा जास्त लिंग त्या ठिकाणी बसताय, मग कोणता लिंग झाला तो? बहुलिंगी शब्द आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी स्त्रीलिंगीचं पुल्लिंग काय राहणार? तोच शब्द राहणार. बाग बदललंय का? नाही, बागचं बागच राहणार. वेळ बदलली आहे का? नाही, वेळचं वेळच राहणार. म्हणजे त्या ठिकाणी काही शब्द पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये सारखीच असतात. हा नियम आहे, सर्वात सोपा. पुढे आता काही संस्कृत शब्द आहेत पहा. ते काही संस्कृत शब्दांमध्ये स्त्रीलिंगी करत असताना ई लागून येतं त्याला. आता यामध्ये राजा आहे तर राजा या शब्दाचं राज्ञी इकारांत लागून स्त्रीलिंग झालंय. जसं मी राजा हा शब्दाचा अगोदर म्हणलं काही भिन्न स्वरूप आहे, राजा, राणी. तर आता इथं राज्ञी,
बघा म्हणजे शब्द संस्कृत शब्द त्या ठिकाणी आलेला इकारांत प्रत्यय लागून. पुढे नंतर आहे श्रीमान. श्रीमानचं काय येईल? श्रीमती. श्रीमानचं काय येईल? श्रीमती. एखादा गृहस्थ असेल लग्न झालेला त्याला आपण नावानिशी श्रीमान म्हणतो, श्री लावतो अगोदर. आणि लेडीज असेल तर त्या ठिकाणी काय लावतो? श्रीमती लावतो. संस्कृत शब्द. पुन्हा नंतर त्या ठिकाणी दुसरा संस्कृत शब्द म्हणायचं म्हटलं तर युवा. युवाचं काय होईल? युवती. युवाचं काय होईल? युवती. मी या ठिकाणी हे थोडेसे पुसतो, PDF मध्ये आपल्याला मिळून जाईल ते. युवाचं काय येईल? युवती. युवा काय येईल पहा? युवती. संस्कृतमध्ये काय शब्द लावलाय? इकारांत. पुल्लिंग स्त्रीलिंगीला काय लावलंय? इकारांत. जवळपास इकारांत शब्द आहेत. दुसरी गोष्ट आहेत तसेच शब्द काही राहिलेले आहेत आणि काही शब्दांमध्ये डायरेक्टली बदल झालेला आहे. बरोबर. आता पुढे हे सगळ्या गोष्टी बघत असताना इंग्रजी शब्दांचं कसं करायचं? स्त्रीलिंग आणि पुल्लिंग इंग्रजी शब्दांचं कसं करायचं? बघा आता इंग्रजी शब्दांमध्ये मी आता लिहिलंय बुक, पेन. बुक आणि पेन हे साधे साधे घेऊया दोन. ठीक आहे. बघा आता इथं काय करायचं माहिती आहे का? बुकला मराठीमध्ये काय म्हणतात? पुस्तक. बरोबर. आणि पेनाला काय म्हणतात मराठीमध्ये? लेखणी. काय म्हणतात? लेखणी. आता या ठिकाणी याला तो आणि ती आणि ते लावण्यापेक्षा याला लावायचं. मग आपण काय म्हणतो? तो पुस्तक का ते पुस्तक? ते पुस्तक. काय म्हणतो आपण त्याला? ते पुस्तक. म्हणजे हे काय झालं? नपुंसकलिंगी. ठीक आहे. लेखणी. तो पेन, ती पेन, तो पेन, ती पेन, ते पेन. काय म्हणतो आपण त्याला? तो पेन. शक्यतोवर आपण त्याला काय म्हणतो? तो पेन किंवा ते. आता पेनच्या ऐवजी आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे? लेखणी. ती लेखणी का तो लेखणी? ती लेखणी. काय आहे? ती लेखणी. बरोबर आहे का नाही? ती. मग ती म्हटलं की काय येईल? हा शब्द स्त्रीलिंगी. समजलंय का? या ठिकाणी इंग्लिश शब्द जो आहे त्या इंग्लिश शब्दाला मराठी नावावरून आपण त्या ठिकाणी शब्द लावायचा आहे. पुस्तक हे नपुंसकलिंगी शब्द आहे. बरोबर. जसं आता बूट आहे. बूट आपण सगळेजण घालतो. बुटाला मराठीमध्ये जोडा म्हणतात. मग जोडा शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? तो जोडा का ती जोडा? पायात जो बूट घालतो आपण जोडा म्हणतो त्याला. मग तो जोडा हा काय झाला? पुल्लिंग. कशावरून? त्याच्या अर्थावरून. इंग्रजी शब्दाचा विचार नाही करायचा. मग असे आपण पेन हा शब्द बहुलिंगीमध्ये म्हणत होतो, पण पेन या शब्दाचा डायरेक्टली आपण बहुलिंगी काढू शकणार नाही. का बरं? कारण या ठिकाणी पहा त्याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सुरुवातीला पाहताना तुम्हाला काही जणांना वाटलं असेल तसं काही, परंतु त्याचा मराठीतून अर्थ पाहायचा आणि त्याला सर्वनाम लावायचे. तो, ती आणि ते. तो जर असेल तर पुल्लिंग, ती जर असेल तर स्त्रीलिंग, ते जर असतील तर नपुंसकलिंग. ठीक आहे. आता यामध्ये काही शब्द वेगवेगळ्या अर्थांनी आलेले असतात. वेगवेगळ्या अर्थांनी. जर एका शब्दाचा अर्थ वेगळा असेल आणि त्या अर्थाला जर पुल्लिंग स्त्रीलिंग हे जर लागत असेल तर मग करायचं काय? बघा काही शब्द आहेत. उदाहरणार्थ महिना. उदाहरणार्थ महिना. बघा नीट लक्ष द्या बरं का. महिना हा शब्द आहे. महिना. याला मी मास असं म्हणतो. काय म्हणतो? मास. बरोबर. मग बघा याच्यामध्ये कोणत्या शब्दाला आपण हे करणार आहोत? कोणत्या नामाला आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो? महिना, मास. आता या मासवर जर मी टिंब दिलं तर ते मांस होतं. मग त्याचा अर्थ बदलतो. बरोबर. महिना या शब्दाचा अर्थ मास आहे. तो महिना. तो महिना. कोणता शब्द येईल? पुल्लिंग. कोणता शब्द येणार? पुल्लिंग. तो शब्द, तो सर्वनाम लागले त्याला. पुढे नंतर आहे वाणी. व्यापारी. अर्थ वेगवेगळे आहेत पण पुल्लिंग आहे. पुढे नंतर हार आहे. हार. बघा गळ्यामधला हार असतो त्याला आपण काय म्हणतो? हार. याला आपण मराठीमध्ये माळ म्हणतो. माळ. आता बघा या ठिकाणी तो हार. बरोबर. हार याला तो हार म्हणतो. हा पुल्लिंग शब्द झाला. आणि या माळेला आपण काय म्हणतो? ती माळ गळ्यात घाल. ती माळ गळ्यात घाल. म्हणजे ती म्हणजे स्त्रीलिंगी आली. बघा दोन्हीही शब्द एकाच अर्थाचे आहेत, समानार्थी आहेत, पण एकाच अर्थाचे समानार्थी शब्द वेगळ्या वेगळ्या लिंगामध्ये आहेत. जसं की या ठिकाणी तुमच्या समोर उदाहरण आहे. हार पुल्लिंग शब्द आहे
आणि माळ हा स्त्रीलिंगी शब्द. मग असे कुठले उदाहरणं असतील तर असे आपल्याकडे बरेच काही उदाहरणं असतील. हार आहे, पराभव आहे, बरोबर आहे. आता हार आणि पराभव हे स्त्रीलिंगी येतात, परंतु माळ आणि हार हे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, हा आपल्याला या ठिकाणी समोरासमोर दिसणारा शब्द आलेला आहे. असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. पुढे आपल्याला सामासिक शब्द असतात बघा. सामासिक शब्द म्हणजे आपण त्याचा विग्रह करू शकतो अशी सामासिक शब्द असतात. जसं की बघा आता भाऊ बहीण, भाऊ बहीण, पुढे नंतर आहे देव घर, पुढे नंतर आहे देव घर. आता हे दोघांच्या मध्ये सामासिक शब्द जर आलं तर काय करायचं, तर सामासिक शब्दामध्ये बरेच जण काय करतात, तो भाऊ बहीण, ती भाऊ बहीण, ते भाऊ बहीण, बरोबर आहे का. असं न करता शेवटचा शब्द बघायचा आणि त्याला तो ती ते लावायचं. म्हणजे कसं, बहीण असेल तो बहीण म्हणतो का आपण, ती बहीण म्हणतो. काय म्हणतो आपण, ती. मग भाऊ बहीण हा शब्द काय झाला, स्त्रीलिंगी झाला. देवघर यातला फक्त घर बघा, ते घर, तो घर, ती घर, काय म्हणतो आपण त्याला, ते घर. ते घर म्हटलं की या ठिकाणी काय येणार, नपुंसकलिंगी येणार. समजलं लिंग कसं ठरवायचं ते. मग सामासिक शब्द ज्यावेळेस येतो, साखर भात असेल, भाजीपाला असेल, बरोबर आहे, चुलत भाऊ असेल, तर अशा पद्धतीचे काही शब्द त्या ठिकाणी सामासिक शब्द असतात. त्याच्या शेवटचा शब्द आपण पाहायचा आणि त्याच्यावरून ते तो ती ते सर्वनाम त्या ठिकाणी लावायचं. अनेक वचनी सामासिक शब्दाचे लिंग बदलत नाही. अनेक वचनी सामासिक शब्दाचे लिंग बदलत नाही, ते तसंच राहतं. आता पुढे काही प्राण्यांमध्ये नर पण असतो आणि मादी पण असतो, पण आपण मासा मासी असं आपण म्हणणार आहेत का, नाही. मासा असेल तर मासाच राहणार. म्हणजे काही शब्द जे आहेत, काही शब्दांचे आपण जरी म्हटलं की मासा, आता त्याची स्त्रीलिंगी मासे असेल, नाही, त्याचा सुद्धा स्त्रीलिंगी शब्द काय राहणार, मासाच. म्हणजे त्या ठिकाणी मासा तो हा आता पुल्लिंगी शब्द आहे. काही शब्द स्त्रीलिंगी असतात, मग त्याला आपण ती ह्या प्रत्ययाने ओळखतो. आता तुम्हाला या सगळ्या नियमामधून एक गोष्ट लक्षात आली असेल की मोस्ट जे काही शब्द आहेत त्यांना ई प्रत्यय लागतो, काहींना इन प्रत्यय लागतो, काहींना ए प्रत्यय लागतो. परंतु प्रत्यय सोडले तर शब्द डायरेक्ट बदलतो किंवा संस्कृत शब्दामध्ये ई प्रत्यय लागून बदलतो. याच्या व्यतिरिक्त जास्त काही बदल होत नाही. आणि जर तुम्हाला या ठिकाणी कुठल्या आत्तापर्यंतच्या मराठी व्याकरणामध्ये एखादा शब्द आला आणि त्यामध्ये जर तुम्हाला तो ती ते बसत नाही आहे, ई इन लावून सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या ऐकण्यात, पाहण्यात, वाचण्यात आला नसेल, तर त्या ठिकाणी 100% तो शब्द कसा राहणार आहे, पुल्लिंगामध्ये सुद्धा तो आणि स्त्रीलिंगीमध्ये सुद्धा तो, त्यालाच म्हणतात आपण बहुलिंगी शब्द स्वरूपात. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या खाली काही प्रश्न टाकलेली आहेत, त्याची उत्तरसुद्धा पर्यायामध्ये दिलेली आहेत. ती पर्यायामधली उत्तरंसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. आणि या यूट्यूबच्या नव्या फीचरमध्ये प्रश्न आणि त्या प्रश्नाचे बहुपर्यायामध्ये खाली पर्याय दिलेली आहेत, ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहिल्यावरती त्या ठिकाणी काय करू शकता, सोडवू शकता. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर जुने असाल तर चॅनलला शेअर करायला बघा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जाता जाता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न मी या ठिकाणी विचारणार आहे. तो प्रश्न असा आहे की यामध्ये पोर या शब्दाचं लिंग कोणत्या प्रकारचं आहे. पोर हा शब्द आहे, याचं लिंग कोणत्या स्वरूपाचं आहे ते तुम्ही मला पाठवायचं आहे. स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे, का एव्हाना बहुलिंगीमध्ये आहे, हेचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स खाली आहे, त्याच्यावरती लगेच प्रश्न वाचा आणि ते सुद्धा सोडवा. नियर अबाउट 4-5 प्रश्न मी तुम्हाला त्यावरती देणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.